हॅलो. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी फी मेडिक म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात? तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे. दादा मला सगळीच कल्पना आहे. माझा भाऊ MBBS MD आहे. त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं. 3,05,000 रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब. नाही नाही आपला गैरसमज होतोय. काही गैरसमज नाही, पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे. हॉस्पिटलचं बिल आहे ना, एकतर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल असतं. अरे कशाचा ठरल्याप्रमाणे? अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील. आलं का लक्षात? असे गोरगरीब लोकांना लुटू नका. ह्याचं लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला बरा. अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो. हा जे ठरलं. आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता. तुम्ही अहो किती पेशंट वाटतं नातेवाईकांनी मला बोलले ना, त्यांनी सांगावं की आम्ही लुटलंय किंवा आम्ही. अहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो. माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो. नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना. अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस अंगावरचं सगळं. तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका. बरं ठीक आहे, करा तेवढी मदत.